नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर महिला व बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना उन्हाळी सुट्टी किती दिवस आहेत व तसेच या उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीने कोणत्या कालावधीत अंगणवाडी सकाळच्या सत्रामध्ये सुरू होणार आहे, एकूणच जो वेळापत्रक बदललेला आहे त्याबद्दलच आपण संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता सन 2026 मधील सुट्ट्यांचे वितरण व तसेच या ठिकाणी उन्हाळी सुट्टी अंगणवाडी सेविका व मदतनीस व तसेच या ठिकाणी 18/5/2026 ते 2/6/2026 पर्यंत कशा पद्धतीने या ठिकाणी 16 दिवस कशा पद्धतीने राहणार आहे व 7:30 ते 12 या कालावधीत सकाळच्या सत्रामध्ये अंगणवाडी कशा पद्धतीने भरणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, तुमच्यासमोर या ठिकाणी हा परिपत्रक आहे. जसे की महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली जिल्ह्याचं आपल्या समोर आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळं देखील असू शकते, नसेल तर कदापि हेच या ठिकाणी फॉलो करण्यात येईल. बघा, त्या जिल्ह्यानुसार जसजसं अपडेट येईल तसतसं आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून कळवू. पाहू शकता, गडचिरोली जिल्ह्यासाठी दिनांक 22/1/2026 महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. बघा, परिपत्रक काय सांगतोय. एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत ग्रामीण आदिवासी प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सन 2026 मध्ये खालीलप्रमाणे सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात येत आहेत. शासनाच्या आदेशानुसार सन 2026 या वर्षात आहार वाटपात खंड न पडता आहार वाटप 300 दिवसाचे लक्ष्य पूर्ण होईल. या ठिकाणी याबाबतच योग्य नियोजन करण्यात यावे. सन 2026 मधील या सुट्ट्यांचे वितरण या ठिकाणी पाहू शकता. जो विवरण आहे, सुट्टी देण्यात आलेले सणाचे नाव. पहिला आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी 2026. बघा, एकूणच गडचिरोली जिल्ह्यासाठी जरी सुट्टी असलं तरी आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी 19 फेब्रुवारीसाठी सुट्टी दिलं गेलेलं नाही. त्यानंतर होळी धुलिवंदनसाठी 3 मार्च 2026 सुट्टी होतं. इथून पुढे म्हणजे आता गुढीपाडवा येणार आहे 19 मार्चला, तर गुरुवारी 19 मार्चला सुट्टी आहे. त्यानंतर रमजान ईद याच्यासाठी म्हणजे 21 मार्च 2026 साठी सुट्टी आहे. त्यानंतर रामनवमी 26 मार्चला म्हणजे सुट्टी असणार आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पुढे एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे 14 एप्रिल रोजी सुट्टी असणार आहे. बकरी ईद 28 मे 2026ला सुट्टी. त्यानंतर रक्षाबंधन एकूणच पाहू शकता 25 ऑगस्ट रक्षाबंधनानिमित्त देखील सुट्टी असणार आहे. त्यानंतर तान्हा पोळा 11 सप्टेंबर. त्यानंतर गणेश चतुर्थी 14 सप्टेंबर, दसरा 20 ऑक्टोबर आणि ख्रिसमस 25 डिसेंबर अशा पद्धतीने सन 2026 मधील सुट्ट्यांचे विवरण असणार आहे. बघा, खालचा अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सन 2026 मध्ये वर्षभरात एकूण 16 किरकोळ रजा, दिवाळी सुट्ट्या दिनांक 6/11/2026 ते 13/11/2026 पर्यंत म्हणजे एकूण 8 दिवस हे झालं गडचिरोली जिल्ह्यासाठी. उन्हाळी सुट्ट्या अंगणवाडी सेविकांना दिनांक 2/5/2026 ते दिनांक 17/5/2026 पर्यंत एकूण 16 दिवस व अंगणवाडी मदतनीस यांना दिनांक 18/5/2026 ते 2/6/2026 पर्यंत एकूण 16 दिवस याप्रमाणे या ठिकाणी राहील. माननीय जिल्हा अधिकारी यांनी घोषित केलेल्या सुट्ट्या. उन्हाळ्यामध्ये अंगणवाडी केंद्र हे दिनांक 1 एप्रिल 2026 ते 30 जून 2026 या काळात 7:30 म्हणजे 7:30 ते 12 या कालावधीत सुरू राहील. हे झाले गडचिरोली जिल्ह्यासाठी. बघा, 1 एप्रिल 2026 म्हणजे पुढच्या महिन्यात 30 जून 2026 या काळामध्ये अंगणवाडीचं जो कामकाज आहे तो वेळ आहे 7:30 ते 12 या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पूर्ण करायचा आहे. दिनांक 1 जुलै 2026 पासून अंगणवाडी केंद्र हे नियमित वेळेत म्हणजे सकाळी 10 ते 2:30 या कालावधीत सुरू राहतील. टीप: माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या कार्यालयाकडून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सुट्टीबाबत वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनेप्रमाणे वरील वेळापत्रकामध्ये आवश्यकतेनुसार बदल करून स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात येईल, याची देखील सर्वांनी नोंद घ्यावी.
दीपक व्ही बानाईत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली. बघा, एकूणच अशा पद्धतीने सन 2026 मध्ये सुट्ट्यांचे वितरण व एकूणच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना वर्षभरात जो 16 किरकोळ रजा आहे त्या व दिवाळी सुट्टी दिनांक 6/11/2026 ते 13/11/2026 म्हणजे एकूण 8 दिवस आणि उन्हाळी सुट्टी अंगणवाडी सेविकांना 2/5/2026 ते दिनांक 17/5/2026 आणि मदतनीसांना दिनांक 18/5/2026 ते 2/6/2026 पर्यंत एकूण 16 दिवस. एकूणच उन्हाळ्यामध्ये अंगणवाडी केंद्र 1 एप्रिल 2026 ते 30 जून 2026 या काळात 7:30 ते 12 या कालावधीत सुरू राहील. याबद्दल संपूर्ण इत्युमित माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.